तर मावशी ज्या पद्धतीने पाहिलं की शिवराजवरती 3 वर्षाची खर्च बंदी करण्यात आलेली आहे, काय सांगाल? असं त्यांनी निर्णय घ्यायला नको होता. निर्णय असा घेतला का आम्हाला हे म्हणायचे, मग पंचावन्न नाही तुम्ही निर्णय घेतला. आज गरिबाच्या पोरांना तुम्ही अन्याय करताय. सगळी लोकांनी बघितली ना कुस्ती, परत डबल पॉर म्हणतो तो आम्हाला परत डबलला कुस्ती तुम्ही ते रिप्लाय करून दाखवा. तुम्ही दाखवलीच नाही. जर दाखवली असती तर ही गोष्ट पोरांनी चुकी नसती केली. आज इथपर्यंत पोचायचं म्हणजे सोपी गोष्ट आहे का? आज एक गरीब घराण्यातल्या पोरांनी तिथपर्यंत जायचं आणि तुम्ही त्याच्या पंचांनी डायरेक्ट त्यांच्यावर असा निर्णय घ्यायचा. असा निर्णय पंचांचा नाही का चुकीचा? मग पंचांना काहीतरी शिक्षा व्हावा आमची अशी इच्छा आहे. आमच्या मुलाला तुम्ही डायरेक्ट 3 वर्ष खेळायचं नाही म्हणता आणि पंचांना कोण शिक्षा करणार? मग पंचांवर निर्णय घ्या ना याच्यावर, की आम्ही पण पंचांवर काहीतरी निर्णय घेऊ म्हणून. तुम्ही मुलावर डायरेक्ट निर्णय घेतला, कुणी पण आई वडील संतापणारच ना, की आई वडिलांनी पण त्यांना गरीब घराण्यातल्याच कुटुंबातलं पोरग तयार करायचं असतं. शेती व्यवसाय दूध धंद्यातून आम्ही त्याला एवढं उभं केलंय आणि आज माझा मुलगा आज कुठे जात रे असं कोणालाच काही उलट पालट बोलणारा नाही. पण जर त्याच्या वेळ आली, तुम्ही वेळच आणली तशी पंचांनी, मग तो काय करणार शेवटी? बंदी आणलेली आहे आणि कारण की काल जो प्रकार घडला शिवराजच्या बाबतीत, काय सांगाल? हो, आता कळतंय आम्हाला की 3 वर्षासाठी खेळासाठी बंदी आणली आहे, पण हे चुकीचं आहे. तुम्ही निर्णय चुकीचा तुम्ही देताय, त्याच्यावर आम्ही फक्त न्याय मागत होतो. तुम्ही शिवी देताय, त्याच्यानंतर पंच स्वतः शिवी देताय आणि तुम्हीच पुन्हा बंदी घालताय. आमच्यावरती सगळ्या बाबतीत असं वागताय तुम्ही. आम्हाला पण न्याय पाहिजे, पंचांवर पण काहीतरी कारवाई झाली पाहिजे. मात्र ज्या पद्धतीने पाहिलं की तुम्ही मगाशी बोललात की कुठेतरी अन्याय होतोय. हो, नक्कीच अन्याय होतोय. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रानेच बघितलेला आहे. पाठ टेकली असती ना आम्ही सुद्धा मान्य केलं असतं हार जीते, पण तसं झालेलंच नाहीये. कुस्तीतून तुम्ही त्यावेळी प्रत्यक्ष दाखवायला लागत होतं, त्यानंतर मान्य करून काही उपयोग आहे का? आम्हाला पण न्याय मिळाला पाहिजे आणि तुम्ही आमच्यावरच बंदी घालताय. ठीक आहे.